तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय वाचा पुस्तक वाचायची गरज नाही मला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले. लिहून हा. घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारीन साले हरामखोरा. ए बाहेर खाऊ, मी धमक्या देत नाही, मी करून व्यवस्थित मी दाखवतो. बोल. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं कस काय चूक. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्रामधला एक आमदार इतक्या सुमार बुद्धीचा असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. बुलढाणा जिल्ह्यातले एक आमदार संजय गायकवाड एका प्रकाशकाला फोन करून म्हणतात की असं कसं पुस्तक लिहिलं, असं कसं पुस्तकाला टायटल दिलं, आणि हे टायटल आत्ताच्या आत्ता बदल, नाही तर तुझ्या घरात येऊन मारीन. तुझी माय पुढे काय येते ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुझ्या आईसोबत मी असं काहीतरी करेल असं आमदार बोलतोय त्या व्हिडिओमध्ये, त्या रेकॉर्डिंगमध्ये. तुला पण वर पाठवील, तुझे पण हाल करून सोडील, असं एका प्रकाशकाला एक आमदार फोन करून अक्षरशः जीवे मारण्याची धमकी देतोय. आणि कारण काय आहे माहिती आहे? कारण फक्त इतकंच आहे की शिवाजी कोण होता हे पुस्तक त्या प्रकाशकांनी छापलं. हे पुस्तक महाराष्ट्रामधला एक अत्यंत मोठा विचारवंत, तज्ज्ञ, समाजवादी, कार्यकर्ता, या महाराष्ट्राला खूप मोठी देणगी दिलेला आहे, खूप मोठा माणूस होऊन गेलेला आहे, गोविंद पानसरे. या गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव किती मोठा आहे, शिवाजी महाराज हे किती चांगले माणूस होते, किती चांगली ह्युमन बिईंग होती, शेतकऱ्यांसाठी ते किती हळवे होते, महिलांच्या सुरक्षेसाठी किती हळवे होते, हे सगळं मांडण्यासाठी हे पुस्तक लिहिलं, शिवाजी कोण होता ह्या नावाचं. आता सुमार बुद्धीचे आमदार संजय गायकवाड यांनी ते पुस्तक असं फक्त चाळलं किंवा ते पुस्तक फक्त वरचं टायटल पाहिलं आणि डायरेक्ट प्रकाशकाला फोन केला. असं कसं टायटल दिलं, एकेरीच टायटल दिलं, ते आताच्या आता बदल, एवढा अपमान करता का तुम्ही? अरे हा अपमान आहे. आपल्याला जे लोक अत्यंत जवळचे वाटतात, अत्यंत प्रिय असतात, त्या लोकांना एकेरी संबोधण्याची आपली संस्कृती आहे. संजय गायकवाड, तुम्ही तुमच्या आईला ए आई इकडे ये, मला जेवायला दे, मला भूक लागली, आई तू कशी आहे, असंच म्हणतो की नाही? का म्हणता? कारण आई अत्यंत प्रिय असते आपल्याकडे. आता वडिलांना लोक म्हणायला लागलेले आहेत, आधी म्हणत नव्हते, पण सगळ्यात प्रिय असलेल्या माणसाला आपण असं बोलतो. रामाच्या जन्माच्या कितीतरी लोककहाण्या, लोकगीतं काय म्हणतात? राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला, भगवान श्रीराम जन्मले असं नाही म्हणत. नाही, म्हणायचं असेल तर असंही म्हणता येतं, पण हे इतकं पॉप्युलर आहे की कधीही कुणाला असं वाटत नाही त्याच्यामध्ये की याच्यात काहीतरी इन्सल्ट आहे. लोकांना त्याच्यामध्ये फक्त प्रेम दिसतं. शिवाजी युनिव्हर्सिटी नावाचं कोल्हापूर विद्यापीठ आहे, शिवाजी युनिव्हर्सिटी असं नाव आहे. मी ज्या कॉलेजमधून शिकली, शिवाजी सायन्स कॉलेज असं नाव होतं. मला आज पण ते घेताना खूप चांगलं वाटतं. शिवाजी सायन्समधून शिकली, शिवाजी सायन्समधून शिकली. तुम्ही याला इन्सल्ट म्हणणार आहात? ज्याला ते पुस्तक, त्याच्यामध्ये त्या महान माणसांनी शिवाजी महाराज हे 18 पगड जातीचे कसे होते हे समजावून सांगितलं. एवढा गौरव, म्हणजे इतक्या छोट्या छान पुस्तकामध्ये, 60-70 पानाच्या पुस्तकामध्ये इतकं गौरवपूर्ण सगळं लिहिलेलं आहे की खरोखर ते पुस्तक वाचलं ना तर तुम्हाला असं वाटेल की अरे यार, काय ह्युमन बिईंग होऊन गेलेले शिवाजी महाराज आपले. ते काही वाचायचं नाही, नावावर जायचं. बरं, त्या नावामध्ये जर का फॉर एक्झाम्पल वाईट वाटलं, नावामुळे समजा वाईट वाटू शकतं काही लोकांना, काहीच हरकत नाही. तर वाईट वाटलं तर बोलायची एक भाषा असते ना, एक पद्धत असते की नाही, की बाबा हे मला काही टायटल आवडलं नाही. बरं, त्या टायटलसाठी फोन करायची पण गरज नव्हती. मी काय म्हणते, तुम्ही आमदार आहात, तुम्हाला तिथं बसवलं कशासाठी? कामं करण्यासाठी बसवलं. गावागावांमधल्या आमच्या शाळा बंद होत आहेत, तुम्ही कधी कोणाला फोन करून दम दिला का? शिक्षण मंत्र्याला दम दिला? कुठल्या अधिकाऱ्याला शाळा बंद होत आहेत म्हणून? तेव्हा नाही होत तुमची हिंमत. आणि तुम्ही असं कोणत्याही छटछूट कारणावरून एका माणसाला तुम्ही जीवे मारण्याची धमकी देता. तुम्हाला अशी सामान्य माणसाचं आयुष्य इतकं हलकं वाटतं? तुम्हाला काय स्वतः राजे झाल्यासारखं वाटतं की काय? त्या फोनमध्ये इतकं भयंकर बोललाय हा आमदार, याला आमदार म्हणायची पण लाज वाटते या महाराष्ट्राला. शक्यतो झालं ना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा. या माणसाला हे माहीत नाही आहे. हे बघा, 4थीचं पुस्तक आहे माझ्याकडे, 4थीचं इतिहासाचं पुस्तक, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. त्याच्यामध्ये काय आहे? पहिलं चॅप्टर महाराष्ट्र बिफोर शिवाजी. काय आहे? महाराष्ट्र बिफोर शिवाजी. त्याच्यानंतर 5वं चॅप्टर शिवाजीज एज्युकेशन. पुढं इंग्रजी येत असेल तर वाचून बघा म्हणावं काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. हे या इथे शिवाजी का म्हणलं आणि तिथे का नाही म्हटलं, आणि छत्रपती का नाही लावलं, आणि प्रौढ प्रताप पुरंदर का नाही म्हटलं. एवढ्या याच्यात जर का तुम्ही
जाणार असाल ना तर तुमच्या बुद्धीची खीव येते. इथं नाहीच आहे बहुतेक तुमचा मेंदू. कारण महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत हेच तुम्हाला कळत नाही. तुम्हाला एवढी अक्कल, तुम्हाला पगार त्याच्यासाठी दिला जातो का, की एखाद्याला अशी मारायची धमकी द्या आणि जेणेकरून बाकीचे सगळे घाबरतील? कुणीच घाबरणार नाही. आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या. एक वाक्य त्या पुस्तकामधलं दाखवा तुम्ही की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा इन्सल्ट आहे. आणि खरा इन्सल्ट कोणी केला असेल ना तर त्यांच्या पुढे जायची तुमची हिंमत नाही, तुमची घाबरगुंडी उडते. मी आत्ता सांगते तुम्हाला. एवढाच तुमच्यात दम असताना तो प्रशांत कोरटकर मागच्या वर्षी इंद्रजित सावंत या इतिहासकारांना फोन करून काय म्हटला होता, तुमचा शिवाजी पळपुटा होता, तो बाजीप्रभू नसता तर शिवाजी तुमचा महाराज वाचलाच नसता. हे बोललेला आहे तो माणूस. हां, याच्यामध्ये एकेरे उल्लेख जर सोडून दिला, पण पळपुटा म्हणणं, तो वाचलाच नसता, हा नसता तर संभाजी अय्याश होता असं म्हटलेलं आहे. त्यांनी संभाजी अय्याश होते असं जरी म्हणलं असतं तरी त्याच्यामध्ये इन्सल्ट आहे, अय्याश म्हणणं. कारण की संभाजी महाराज तसे नव्हते. ह्या कोरटकरला तुम्ही कधीतरी फोन करून शिव्या दिल्या? मारायची तर धमकी कोणी कधी देऊ नये, पण दम तरी दिला? केस केली त्याच्यावर का? देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत ते म्हणून, फडणवीसांसोबत त्यांचे फोटो आहेत म्हणून, अनेक कारभार भाजपमधले ते करतात म्हणून? का घाबरता तुम्ही? तो आपला राज्यपाल होऊन गेला भगतसिंग कोश्यारी आहे म्हणजे तो आताही काय म्हणला होता, रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराज नसते. अख्ख्या इतिहासामध्ये रामदास स्वामीचं आणि शिवाजी महाराजांचं कधीही भेट झालेली नाही आहे, एकही पुरावा नाही आहे. तरी पण तो तसं म्हटला होता. हा इन्सल्ट होता. जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला जातो तो इन्सल्ट असतो. जर हिंमत असेल ना तर तेव्हा बोलायचं शिका. मराठ्यांचा इतिहास NCERTच्या 8वीच्या पुस्तकामधून पुसून टाकलाय. इतिहास पूर्ण बदललाय त्यांनी. नकाशा पुसलाय, इतिहास नाही, नकाशा जो आहे ना त्याची मोडतोड केली. शिवाजी महाराजांचं राज्य त्यात अटके पार गेलं होतं. असा तो नकाशा आधी होता आणि आता नकाशा बदलला राजस्थानचं तेवढं, कारण तिथले आता जागे झाले. पहिले ते सगळे मुघलांना जाऊन मिळालेले होते, इंग्रज आले तेव्हा इंग्रजांना जाऊन मिळालेले होते. ते आता काय म्हणतात, नाही शिवाजींचं इकडं काहीच नव्हतं. तेव्हा नाही तुमच्या याच्यातलं मराठा रक्त खवळलं. सामान्य असलेल्या एका प्रकाशकाला, कचरा वेचकाचा मुलगा आहे तो प्रकाशक प्रशांत आंबी नावाचा, तुम्ही त्यांना धमकी देता फोन करून जीवे मारण्याची. अरे याला ताकद नाही म्हणत. ताकद त्याला म्हणतात ना की हे मोठे मोठे राज्यपाल एकदा तरी त्यांच्या डोळ्याला डोळे घालून भिडून बोलायचं, शिवाजी महाराजांचा तुम्ही इन्सल्ट केला होता, नाही मी नमस्कार करणार तुम्हाला. एकदा बोलून बघा, हा महाराष्ट्र डोक्यावर घेईल. पाठीचा कणा दाखवा जरासा. नाही, पाठीचा कणा जर असता ना तर एवढी गद्दारीच तुम्ही केली नसती. तुमच्या रक्तामध्ये जर खरोखर प्रामाणिकपणा असता ना तर एवढी गद्दारी या महाराष्ट्राला हे दिवस बघावे लागले नसते. तुम्ही हे म्हणताय महात्मा फुले, परवाच्या दिवशी तुम्ही जयंतीचं स्टेटस ठेवलं ना त्यांच्या. महात्मा फुल्यांनी शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिला आहे. शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली आहे. शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, पोवाडा लिहिला. काय लिहिला पोवाडा? कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला. त्याच्यानंतर जागोजागी असं शिवाजी तसं शिवाजी आहे, रायगडी नित्य शिवाजी घेई खबरीला, शिवाजीची करती चौमुखी डंका वाजला. काय आहे हे बघा, प्रबोधनकार ठाकरे. काय टायटल आहे? दगलबाज शिवाजी. दगलबाज म्हणजे दगाबाज नाही, दगलबाज म्हणजे डिप्लोमॅटिक. शब्द पण तुम्हाला कळणार नाही, पण ह्याच्यावरूनही तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंना नाही देणार शिव्या, कारण की तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे त्यांच्याकडून काय आलेलं आहे काय नाही. ते काय जागोजागी तुम्हाला हे बघा, बर्वेंचं पुस्तक आहे शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहासाचं, ठीक आहे. वासी बेंद्रेंचं पुस्तक आहे माझ्याकडे. ह्या पुस्तकामध्ये इतिहास लिहिताना कसा लिहिता तो? हे नवीन लावले तुम्ही. 2-3 खेडी शिवाजीने घेतली, पेज नंबर 264 येतात ना उल्लेख. याच्यावरून एखाद्या माणसाला जीवे मारण्याची धमकी देता तुम्ही. एखाद्याचा जीव एवढा स्वस्त समजता? मागे तुम्ही ती काहीतरी खराब वरण दिलं म्हणून वेटरला मारलं. मालकाला मारायची तर धमक नाही तुमच्यात. नाही, कारण मालकाजवळ पैसे असतो. कालच पाहिलं महाराष्ट्राने VIP जर का हायफाय इंग्रजी बोलणारी बाई असेल तर तिला पोलीस पण हात लावत नाही. त्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर लगेच कुचललं असतं. या ठिकाणी पण प्रकाशक कोण आहे? अच्छा, कचरा वेचकाचा मुलगा आहे, काही पण बोलू शकतो आपण, नाही का? दुसरं कोणी असतं तर बोलायची आपल्याला हिंमत नाही. त्या जेम्स लेननी काय टायटल दिलं? शिवाजी.
हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया केला का जेम्स लेनला फोन? दिल्या शिवा? नाही दिल्या. कारण की सावरकरणी, तुम्ही सावरकरचे स्टेटस ठेवता, ठीक आहे. एका काळामध्ये भारतासाठी त्यांनी खूप चांगला विचार केला, नंतर त्यांचा विचार पूर्ण बदलला. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं आहे? काय लिहिलं आहे माहिती आहे ना तुम्हाला? संभाजी महाराजांना संभाजी हा नाकर्ता पुत्र लाभला असं म्हटलेलं आहे. कधी सावरकरांच्या नातूला म्हटलं की अरे तुमच्या आजोबांनी थोडं चुकीचं लिहिलं? नाही, तुमच्यात तर आवाज वाढून बोलायची हे नसणारच आहे, आरामात तरी बोललात तुम्ही. हे बघा साहेब, तुम्ही आमदार आहे, ठीक आहे. संविधान वाचलं नसेल वाचा, नीट वाचा. आणि ते पुस्तकही वाचलं नसेल गोविंद पानसरेंचं वाचा. आता ते बघा, उद्या पानसरेंच्या स्मारकावर जाऊन खुलं वाचन करणार आहे त्या पुस्तकाचं. दरवर्षी शिवजयंतीला हजारो प्रती या पुस्तकाच्या वाटल्या जातात. लाखो लोक हे पुस्तक वाचून अवेअर झालेले शिवाजी महाराज काय आहे. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय खटकतं ह्या लोकांना? गोविंद पानसरेंचं. कारण गोविंद पानसरेंनी असं म्हटलं, काय बघा, सडेतोड उत्तर काय दिलंय? शिवाजी ब्राह्मणांचे नव्हते, मराठ्यांचेही नव्हते, मुसलमानांचेही नव्हते, ते सगळ्यांचे होते. हे वाक्य सगळ्यात जास्त खटकलं. कोणाला? ज्यांनी शिवाजी महाराजांसाठी अशी लाईन लिहिलेली आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक. म्हणजे लोकांना हे फक्त सांगायचे की शिवाजी महाराज कोणाचं पालन करायचे. आणि इतिहास पाहिला तर ते कुळवाडी भूषण, रयतेचे राजे, इथल्या लोकांचे राजे, रहिवासी लोकांचे राजे. म्हणून तर कोणीही शिवाजीसाठी जीव द्यायला तयार होता, कुणीही ह्या अशा व्यक्तीसाठी हे करायला तयार होता. आपण म्हणतो की जेव्हा खूप जास्त प्रेम मनात येतं तेव्हा म्हणतो यार आमचा राजा आहे हा, तेव्हा इन्सल्ट नसतो त्याचा. थोडीशी बुद्धी, विचार करा, थोडं विचार करा. त्या तुमच्या पोरांनी बोगस मतदाराला कसं, एक बोगस मतदार आला होता आता इलेक्शनला, किस्सा सांगते. बोगस मतदार बरेच आले होते, पोलिसांनी त्या बोगस मतदारांना पकडलं. तिथे होते या संजय गायकवाड आमदाराचा मुलगा उभा पांढऱ्या कपड्यामध्ये. तो पोलिसांना म्हणतोय नाही नाही असं नाही तसं नाही वगैरे वगैरे. पोलीस म्हणतात नाही नाही यांना पकडायचंच आहे, हे बोगस आहेत. अक्षरशः संजय गायकवाडांचा पोरगा त्या बोगस मतदारांना असा लोटून देतो, म्हणजे त्या पोलिसांच्या पहाऱ्यातनं लोटून जागा करून देतो, पळ लवकर. आणि ते बोगस मतदार पळत सुटतात, त्याच्या मागे पोलीस पळत सुटतात. आपल्या पोराला कधी म्हणलं, कधी त्याला धमकवलं, कधी त्याला शिवी दिली की हे असं इथून पुढे करायचं नाही? सगळ्यात जास्त या देशाचं इन्सल्ट कोण करतं माहिती आहे? हे असे अप्रामाणिक, चुकीचं, खोटं वागणारे, खोटं बोलणारे, भ्रष्टाचार करणारे, एक्स्ट्राचा पैसा खाणारे. आपल्याला जेवढा पगार मिळतो तेवढा पगारावर समाधान न मानता जास्तीचा पैसा जे तुम्ही जनतेचा खाता ना, सगळ्यात मोठं पाप आहे. आणि ते शिवाजी महाराज वरून बघताय. त्याची शिक्षा या राज्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना ज्यांनी एक्स्ट्राचा पैसा खाल्लेला आहे त्यांना मिळेल. आणि खरा मान राखणं काय असतं एखाद्या महापुरुषांचा, तर आपल्या आचरणामध्ये ते अत्यंत प्रामाणिक गुण आणणं, ते जनतेप्रती सत्य असणं, जनतेची काळजी असणं, हे गुण तुमच्यामध्ये जर आले नाही ना, शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेऊच नका. आपण सगळ्यांना मी तुम्हाला सांगते, हे जे प्रकाशक आहेत आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. यांना ज्या धमक्या आलेल्या आहेत, इथून पुढे जर असं काय झालं आणि नंतर जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा घाबरले हे संजय गायकवाड. नाही मी असं काही म्हणलो नाही, मी फक्त जी भासाड्याचं बोललो होतो आणि त्यांनी चुकीचं वगैरे. मी लिंक देते तुम्हाला फोन करून काय बोललेले आहे संजय गायकवाड, डोंट वरी, तो पण व्हिडिओ पूर्ण पहा. पण हा व्हिडिओ शक्य झालं तर एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यापर्यंत पाठवा, कारण मला असं वाटतं एकनाथ शिंदेंना माहिती आहे की हे काय आहे. आणि ह्या संजय गायकवाडला सांगते, न्यायमूर्ती PB सावंत माहीत नसतील तुम्हाला, अत्यंत तज्ज्ञ, हजारो पुस्तक वाचलेला माणूस, या महाराष्ट्राला लाभलेले खूप चांगला जस्टिस PB सावंत यांनी ह्या पुस्तकाबद्दल गोविंद पानसरेंना पत्र लिहून पाठवलेलं होतं की हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे, हे किती चांगलं पुस्तक आहे. हे पत्र आहे, वाचून घ्या. त्यामुळे ज्यांना बुद्धी असते, जे मॅच्युअर असतात, ते काय बघतात? टायटल बघत नाही, कंटेंट बघतात. उद्या तुम्ही टीका जरी नाही लावला पण तुम्ही खरे वागणारे असाल ना, तर लोक तुम्हाला चांगलंच म्हणतील. पण टिकारे, अंगारे, धुपारे उद्या गंडे गोरे बांधून रोज याल, त्याच्यानी काही तुमची व्हॅल्यू वाढत नसते. थांबते. धन्यवाद.